राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय। मुंबई, ठाण्यासह विविध शहरांमध्ये शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। सण मराठमोळ्या संस्कृतीचा आहे आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारे हा सण साजरा केला जातोय आणि त्याचा हा जल्लोष आपण बघू शकतोय। तर मराठमोळ्या संस्कृतीचा जल्लोष नववर्षाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि मराठी अस्मितेचा हा सण अतिशय जल्लोषात साजरा केला जातोय। नवचैतन्याची गुढी उभारत सर्वच जण हा सण साजरा करताना आपल्याला दिसून येत आहेत। फुगड्या खेळत पारंपरिक खेळ महाराष्ट्राचे या ठिकाणी खेळले जात आहेत। त्याचबरोबर शोभायात्रांची जय्यत तयारी सुद्धा आपण बघू शकतोय। सकाळी सकाळी शोभायात्रा सुद्धा आज निघालेल्या आहेत आणि त्याचेही प्रत्येक दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघणार आहोत। नटून थटून सर्वजण या शोभायात्रांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत। एकीकडे निवडणुका आहेत तर दुसरीकडे आज सण आहे आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं सगळीकडे एक चैतन्य आपल्याला पाहायला मिळते। गुढी उभारून हा चैतन्याचा सण साजरा केला जातोय। शोभायात्रा काढल्या जात आहेत। त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्वजण या यात्रांमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? आज गुढीपाडवा आहे आणि तुम्ही मुंबईतून आपल्या सोबत आहात। तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। सध्या मुंबईत कसं वातावरण तुम्हाला दिसतंय? नक्कीच फराज, सध्या मी मुंबईच्या गिरगाव परिसरामध्ये आहे। आपण पाहतो की दरवर्षी गिरगावचा पाडवा म्हटलं तर गिरगावची शोभायात्रा डोळ्यासमोर येते आणि आता सध्याचं इथलं चित्र आपण पाहिलं तर भव्य दिव्य अशी रांगोळी जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। दरवर्षी या रांगोळीचा मान जो आहे तो स्वामी विवेकानंद यांना दिला जातो। आपण पाहतोय की संपूर्णतः ही शोभायात्रा जी आहे ती गिरगाव परिसरामध्ये अगदीच थोड्या वेळात सुरू होईल। सध्या या ठिकाणी रांगोळीची तयारी कशा पद्धतीत करण्यात आलेली आपण पाहू शकतो। मात्र ही जी रांगोळी काढण्यात येते गिरगाव कला मंच यांच्यातर्फे ही रांगोळी काढण्यात येते। दरवर्षी त्यांनाच हा मान दिला जातो। त्यांचे प्रमुख जे आहेत ते माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा, तुमचं नाव काय आहे आणि दरवर्षी तुम्हालाच या रांगोळीचा मान जो आहे तो दिला जातो। नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा आहे आणि मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गिरगावमध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं। काय सांगाल, कशी तयारी आहे? लोकशाहीच्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आम्ही इथे एक मोठी रांगोळी काढली जाते। या रांगोळीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वर्षी हा 30 ते 40 फूट एवढी मोठी ही रांगोळी ही इथे काढण्यात येते। हा मान गेली 12 वर्ष माझ्याकडेच आहे आणि खूप आनंद होतो। सगळे लोक उत्साहाने येतात आणि एक गुढीपाडवा एक नवीन वर्ष आहे, हर्ष आणि आनंदाने साजरा करतात। आम्ही त्या आनंदात फक्त रंग भरायचं काम करतो आणि लोकांचा रंग प्रत्येकाच्या आयुष्यात देखील आलं पाहिजे। नक्कीच मॅडम, नक्कीच तुम्हाला ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। खरं पाहायला गेलं तर अगदीच थोड्या वेळामध्ये शोभायात्रा निघणार आहे, त्यामुळे शोभायात्रा कुठून ते कुठपर्यंत असते आणि या यात्रेमध्ये सगळेच तरुणाई जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते। काय सांगशील, कसं वातावरण आहे? स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची यात्रा जी आहे ती गिरगावात प्रसिद्ध गणपती मंदिर श्री फडके मंदिर इथून चालू होते आणि प्रिन्सेस स्ट्रीटला सिद्धिविनायक मंदिराचा आम्ही देखावा उभारतो। तिथेच त्यांची शेवटची आरती करून आम्ही त्याचा या यात्रेचा एक निरोप करतो आणि आता एक काही थोड्याच वेळात 8 वाजता ही यात्रा चालू होईल आणि लवकर तुम्हाला सर्व एक सारे वेगवेगळे सिनेरीज आहेत, लहान मोठ्यांपासून जी लोक तयार होऊन इथे येतील ते सर्व तुम्हाला बघायला येईल। एक खूप सारं बघण्यासारखं वातावरण इथे आहे, एक नवीन चैतन्य निर्माण करणारं वातावरण आहे। तर आनंदमय वातावरण पाहायला मिळते। सध्या रांगोळी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आजूबाजूचा परिसर जर पाहिलं फरा तर गुढी उभारण्यात आलेली आहे आणि अगदीच काहीच वेळामध्ये सगळेच तरुणाई जी आहे ती या संपूर्ण गिरगाव परिसरामध्ये आपल्याला पारंपरिक पोशाखात पाहायला मिळतील। विशेष आकर्षण असतं या शोभायात्रेमध्ये तर रथ असतात आणि या रथाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न जो असतो तो याच स्वामी विवेकानंद युवा
प्रतिष्ठानातर्फे असतं। सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी फोटोग्राफी जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, कारण भव्य दिव्य अशी रांगोळी आहेत आणि या रांगोळीच्या एका बाजूला आपण पाहिलं तर शिवराज्य हेच रामराज्य अशा पद्धतीचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे एक वेगळंच वातावरण जे आहे ते गिरगावच्या या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतं आणि ज्या रथ आहेत या रथांवरती वेगवेगळ्या प्रकारचा संदेश जो आहे तो दिला जातो। त्यामुळे या सगळ्याच गोष्टी अगदीच आपण काही मिनिटांवरती पाहणार आहोत। त्यामुळे सध्या या ठिकाणी तयारी जी आहे ती जय्यत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे तरुणाई जी आहे ती देखील आपल्याला अगदीच थोड्या वेळामध्ये पाहायला मिळेल आणि ढोल ताशाच्या गजरात या शोभायात्रेची या ठिकाणी मिरवणूक जी आहे ती देखील पाहायला मिळणार आहे। फरा निश्चितच मीनाक्षी, आपण बघतोय की या ठिकाणी कशा पद्धतीनं एक सुरेख अशी सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे, पण मुख्य आकर्षण असणार आहे शोभायात्रेचं। ही शोभायात्रा साधारणतः किती वाजता निघेल, किती लोक यामध्ये सामील होणार आहेत आणि कुठपर्यंत जाईल? मीनाक्षी, आवाज येतोय माझा? आपल्यापर्यंत तिचा आवाज पोहोचू शकत नाहीये, पण त्या आपल्यापर्यंत सर्व डिटेल्स पोहोचवतायत कशा पद्धतीने इथं रांगोळी काढण्यात आली आहे आणि कसा हा उत्साह। तरुणाई नाही तर प्रत्येक वयोगटातील सगळेच जण जे आहेत ते आपल्याला या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतात। यासोबतच मराठी कलाकार असतील ते देखील असतात। दरवर्षी जे आहे ते या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहतात आणि ते देखील या शोभायात्रेमध्ये आपला आनंद जो आहे तो लुटण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे एकूणच वेगळंच वातावरण जे आहे ते या संपूर्ण गिरगाव परिसरामध्ये पाहायला मिळतं आणि यासोबतच आपण पाहू शकतो की तरुणाई जी आहे ती पारंपरिक म्हणजे ज्या महिला आपण पाहू शकतो तरुणाई ज्या आहेत त्या नऊवारी साडी असेल किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसून आणि बाईकवरना म्हणजेच बुलेट राण्या ज्या आहेत त्या काही वेळातच या ठिकाणी आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतील आणि बुलेटवरून रॅली जी आहे ती विशेषतः या सगळ्याच महिलांची पाहायला देखील गिरगाव परिसरामध्ये मिळते। फरा निश्चितच मीनाक्षी, इथं आपण बघतोय की बुलेट रॅली निघणार आहे। बुलेट क्वीन यामध्ये सहभागी होतील, हा एक विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।